श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 2। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णा तिरी वास करुणी ओझा। सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पहाती विनोदा। ऐसा श्री गुरु चरण ध्यात, जाता भक्त नामांकित। अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी। क्षण एक निद्रिस्थित, मनी श्री गुरु चिंतित। कृपानिधी अनंत, दिसे स्वप्ने परियेसा। रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित। व्याघ्र चर्म परिधानित, पीतांबरवास देखा। येऊनी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी। आश्वासुनी तयावेळी, अभय कर देतसे। इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित। चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तैवेळी। मूर्ती देखली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात। पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची। देखुनिया योगी शाते, करिता झाला दंडवत। कृपा भाकी करुणा वक्त्र, तारी तारी म्हणतसे। जय जयाजे योगाधीशा, अज्ञानतम विनाशा। तुची ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी। तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष। तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया। कृपण भक्ता लागुणी, येणे झाले कोठोनी। तुमचे नाम कवनमुनी, कवनस्थानी वास तुम्हा। सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी। प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात। जाचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर। त्रैमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती। भक्त तारावया लागी, अवतार त्रैमूर्ती जगी। सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावयासी। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू। अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्यवर्गा। त्याच्या भक्ता कैसे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण। धनधान्यादी गोधन, अष्टैश्वरी हे नांदती। ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकून विनवी नामकरणी। आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरुतीचे। ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती। वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे। तू तारक आम्हासी, म्हणून मातेच भेटलासी। संहार करुणी संशयासी, निरूपावे स्वामिया। सिद्ध म्हणे तैवेळी, ऐक शिष्यास्तो ममोळी। गुरु कृपा सूक्ष्मस्थुळी, भक्तवत्सल परियेसा। गुरु कृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैसे त्यास। समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर। ऐसी वस्तू पूजनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी। नसेल दृढे तुझे मनी, म्हणून कष्ट भोगीतोसी। त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणजे निर्धारू। देऊ शके अकुलवरू, एक भावे भजावे। एखादे समय श्री हरी, अथवा कोपे त्रिपुरारी। राखे श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांसी। आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी। अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी। ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धीची आचरणी। विनवितसे कर जोडणी, भावभक्ती करोनिया। स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होत माझे चित्ती। गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर। आनिक तुम्ही निरोपिलेती, विष्णु रुद्र जरी कोपती। राखे शके गुरु निश्चती, गुरु कोपिलिया न राखे कोणी। हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा। संदेह फेडी गामनाचा,
जेने मन दृढ होय। येने परिणाम करणी सिद्धासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी सांगतसे परियेसा। सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी सांगेन एक एक चित्ते। वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करुण, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात। तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यातसे त्रिभुवनी। नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार। तया व्यासापासुनी ऐकी जे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुणी सांगेन एका एक चित्ते। चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला। ऐसे म्हणता नामकरणी पुनरपि सिद्धासी नमुनी, विनवितसे करद्वय जोडूनी भावभक्ती करोनिया। म्हणे सिद्ध योगीश्वरा अज्ञानतिमिरा भास्करा, तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू। ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी निरोपी जे स्वामिया। ऐक शिष्या एक चित्ता जधी प्रलयो झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी। अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन अनेक सृष्टी रचावया। प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना, जागृत होई या कारणा आदि पुरुष तै वेळी। जागृत होणे नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचना घर। तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा। म्हणे ब्रह्मा तै वेळी समस्ताहुनी आपण बळी, मजहून आणखी कस्तुळी कवन नाही म्हणतसे। हा सोनिया नारायणू बोले गाढ ब्रह्मशब्द वचनू, आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी। देखून या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा। संतोषिनी नारायण निरोपी दिधला अति गहन, सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तैवेळी। ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी, देखली नाही कैसी केवी रचू म्हणतसे। ऐकुनी ब्रह्मयाचे वचनो निरोप दिला महाविष्णू, वेद असती हे गे म्हणून देता झाला तैवेळी। अनादि वेद असती जान असे सृष्टीचे लक्षण, जैसी आरसा असे खून सृष्टी रचावया तैसा वेद। या वेद मार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते। सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे जारज उद्विज उपजविले। श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने, तेने परी सृष्टिक्रमणे व्यासासे कथियेले। सिद्ध म्हणे शिष्याशी नारायण वेदव्यासी, विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात। तयात ब्रह्म वैवर्त पुराणासे प्रख्यात, ऋषेश्वरासी सांगे सुत तेची परी सांगतसे। सनकादिकाते उपजोनी ब्रह्मनिष्ठ येणे गुणी, मरीचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा तैवेळी। तेथोनी देवदेवतांसी उपजवी ब्रह्मा परियेसी, सांगता कथा विस्तारेसी असे ऐक शिष्योत्तमा। कृतत्रेता द्वापार युग मग उपजवी कलियुग, एकेकाते निरूपी मग भूमीवरी प्रवर्ताया। बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी, तुवा जावनी श्रीभूमीसी प्रकाश करी आपणाते। ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन, सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते। असत्यनेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे। येणे रूपे युग सत्य ब्रह्मयास्य असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केऊ जाऊ भूमीवरी। भूमीवर मनुष्यलोक
असत्य निंदा अपवादक माते न साहे ते ऐक कवने परिवर्तावे ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण अनेक युग पाठविन तुवा रहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवर वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावून त्रेतायुगे विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतनू हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगी याची कारणे यज्ञ करती सकळ जने धर्मशास्त्र प्रवर्तने करम मार्ग ब्राह्मणांसी हाती देखा वृषभ असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापारासी सांगेन त्याचे रूपासी ऐक श्रोते एक चित्ते खड्ग खटवांग धरुणी हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठ दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसा निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतःकरणी पिशाचा सारखा वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे क्रूर आपण विरागहीन कलहद्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे करी अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित वाकुल्या दावी हासे रडे जिव्हा तोंड करुणी वाकुडे उभा ठेला ब्रह्मया पुढे काय निरोप म्हणतसे देखुनी त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अति विनोद्याने लिंग जिव्हा का धरली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकिन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपणाते या कारणे लिंग जिव्हा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेथे जाईन मी स्वभावा आपण न भिये कवनिया ऐकुनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपले गुण आहेत कैसी सांगेन ऐका स्वामी या छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी निद्रा कलह माझे प्राण परद्रव्यहारक परश्रीरथ हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राणसखे माझे असती बकासारखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळ करुणी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे प्राण अनेक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जान म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या योगी आयुष्य नरासी स्वल्प असे 100 पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टित शिक्षिती बहुदिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जान स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन अस्ति ब्रह्मज्ञानी पुण्यकरिणी जानोनी जे जन अस्ति ब्रह्मज्ञानी पुण्यकर्ती जानोनी त्यासी तुवा साह्य होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमुन स्वामी निरोपले जे जन तेची माझे वैरी कैस असती ऐसे वैरी जेत असती केवू जावू ते क्षिती ऐकता होते मज भीती केवू पाहू तयांसी 50 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत माते मारतील देखत कैसा जाऊ म्हणतसे ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासोन काळात माते मिळून तुवा जावे भूमीसी काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना
पुण्यात्माचे अंतःकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी वैरी सांगेन माझे कैसी. वसता ती भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकपा. उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत. जे जन शिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा. अनेक असते माझे वैरी वास करीती गंगातीरी. अनेक वाराणसीपुरी जाऊन धर्म करती देखा. तीर्थे हिंडती आचरण अनेक ऐकती पुराण. जय जन करती सदा दान तेची माझे वैरी दान. ज्याचे मने असे शांती तेची माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करती त्यासी देखताची भीतसे. ना सागरे दृष्टी देऊन जप करती अनुष्ठानी त्यासी देखताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रावरी प्रीती माया पाशे अचरती त्यावरी माझे बहुप्रीती परम इष्ट माझे जाना. वेदशास्त्राते दूषिती हरिहराते भेद पाहती अथवा शिवविष्णू दूषिती परम आप्त माझे जाना. जितेंद्रिय असतील जे नर सदा भजती हरिहर. रागद्वेष विवर्जित धीर त्यासी देखता मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी. तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छे राहटती. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्याती तुवा साह्य होत. वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्म्याचे वचन. कली करीतसे नमन कर संपुट जोडून बिनवतसे परियसा. माझा स्वभाव दुर्वृत्तीसी केवी साह्य होई धर्मासी. सांगा स्वामी उपायासी कवने परी राहटावे. कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हासे अतिगहन सांगतसे विस्तारुण उपाय कलीसी राहटवया. काळ मल असती दोन्ही तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जान. मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. अधिक होय पुण्यराशी तेची जिंकती परियेसा. या कारणे विरळागत होईल नर पुण्यवंत तेची जिंकिती हे निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जन तुझा उपद्रव साहिल पूर्ण. जो न साहे तुझे दारुण तुझ वश्य झाला जाण. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन साहतील तुझ्या क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होय. म्हणून ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण कवन अंश निरुपावे. ब्रह्म म्हणे तैवेळी एक चित्त ऐक कळी. सांगेन ऐका श्रोते सगळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरुणी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी. जे जन भजती हरिहरासी अथवा असती काशीवासी. गुरु सेविती निरंतरेसी त्याची तुझा न लगे दोषू. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भजनारासी न लगे दोष तुझा. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्यासी तू बांधू नको. सुकृती शास्त्र परायणांसी गुरु ते सेवती वंशोवंशी. विवेक धर्म कारणासी त्या ते तुवा बांधू नको. कली विनवती ब्रह्मयासी गुरु शब्द म्हणजे आहे कैसी. कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकारण म्हणे सिद्धदान रेप अपापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रितयात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलीसी. गणेशा ते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू. ऐसाच जाण शारंग धरू. गुरु शब्द गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः. वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलप्रदः. गणेशा ते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू. ऐसाच जाण शारंग धरू. गुरु शब्द वर्ते तुके ठाई. गुरु पिता गुरुर्माता गुरुदेव परशिवा. शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरे रुष्टे न कश्चन. गुरु पिता गुरु माता गुरु शंकरो निश्चिता. ईश्वरो होय जरी कुपता गुरु रक्षिल परियेसा.
गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर ना राखी परियेसी, ईश्वर कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखील निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाना, तोची रुद्र महाविष्णू, गुरुचे तत्व कारण म्हणून गुरु आश्रावा. हरो प्रसन्नेऽपि च वैष्णवा जना, संप्रायते गुरुभक्तिमव्ययात्. गुरु प्रसन्ने जगतामधीश्वर, जनार्दनस्तुतिसे सर्वसिद्धः. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी होय गुरु ओळखिता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीना आपल्या. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी, तीर्थव्रत योग तपासी, ज्योतिस्वरूप असे जाना. आचार धर्म वर्णाश्रमासी, विवेकी कर्म मार्गासी, भक्ती विराग युक्तासी, गुरुची मार्ग दाखविनार. इतके ऐकुनी कली आपण, विनमितसे कर जोडणं. गुरु सर्व देवाते देवा समान, केवी झाला सांगपा. ब्रह्मा म्हणे कलियसी, सांगेन तुझा विस्तारेसी, एक चित्ते परियेसी, गुरु विने पार नाही. गुरु विना न श्रवणं भवेत् कस्यापि कस्यचित्, विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत्. गुरुविन समस्तासी, श्रवण कैसे परियेसी. श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्रे ऐकता परियेसी, तरतील संसार पाशी. या कारणे गुरुची प्रकाशी, ज्योतिस्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्वसिद्धी, होती परियेसा सर्वरिद्धी. कथावर्तिली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी, पुण्य नाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करुण, तप करती तया स्थानी. यात वेद धर्म म्हणून, पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणजे ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अतिनिपुण, तया गुरु सेवा करिता. वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्यासी बोलवणी. पुसतसे संतोषिनी, ऐका श्रोते सकळ जन. बोलावनिया शिष्यासी, म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरूप देसी. अंगीकारू भरवसी, आम्हासी तू तारक. गुरुची वाक्य जो न करी, तोची पडे रव घोरी. अविद्या माया सागरी, बुडून जाय तो नर. मग तया कैसी गती, नरकी पचेतो सतती. गुरु तारक हे ख्याती, बोलती वेद पुराणे. ऐकुनी शिष्याचे वचनी, संतोष झाला वेद धर्मुनी. संदीपका ते बोलावणी, सांगतसे परियेसा. ऐका हो शिष्य सकळीक, आमोचे पूर्वार्जित ऐसे एक. जन्मांतरी सहस्रेक, केले होते महापातक. आमचे अनुष्ठान करिता, बहु गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता, भोगिला वाचुनी न चवे जाना. तपसामर्थ्य जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आर्जिगत. याची कारणे निष्कृती करीत, तया पाप घोरासी. न भोगिता आपले देही, आपले पापा निष्कृती नाही. हे निश्चित करुणी पाही, भोगाव्याम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जाव्याम्ही वाराणसीसी. जाईल पाय शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी, न्यावे वाराणसी पुरीसी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात, कवना असेल सामर्थ्य. अंगीकारावे त्वरित, म्हणून तुसे शिष्यासी. या शिष्यामध्ये एकू, नाम असे संदीपकू. बोलतसे अतिविवेकू, तया गुरु प्रति देखा. दीपकू म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देहनाशी. न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी. क्षारण करावे पापासी, अथवा वाढे विषयापरी. अथवा तीर्थ प्रायश्चित्त, आपुले देही भोगिनी त्वरित. पापा वेगळे न होता निगुत, मुक्ती नव्हे आपणासी. देव अथवा ऋषेश्वरासी, मनुष्यादी जंतूसी. क्षार न होय पापासी, आपले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी.
सेवा करीन स्वशक्तीशी, न करिता अनुमान सांगीजे. ऐकुनी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, पुष्टी होईन अंगहीन, अंध पांगळा परियेसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत, तरीच अंगीकार करावा. दीपकू म्हणे श्री गुरुसी, पुष्टी होईन आपण हर्षी, अंध होऊन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला. ऐकुनी शिष्याचे वचन, संतोषला वेदधर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारुण, लक्षणतया पापाचे. आपले पाप आपणासी, नोहे पुत्र शिष्यासी, न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप वरियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपले पाप दुःखा, बापा आम्हासे सांभाळी तू दीपिका 21 वर्षेपर्यंत. जे पिळती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजहोनी संदीपका, तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही, भोगीन पाप निश्चयी, तुला प्रतिपाळावे पाही, काशीपुरी नेवन्या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पाविन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपको म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेन पुरी काशी, सेवा करण 21 वर्षी, विश्वनाथा सम तुम्ही. ब्रह्मा म्हणे कलिसी, एक शिष्य होता कैसा त्यासी, कुष्ठ होतासी सी गुरुसी, नेले काशीपुराप्रती. मनकर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निधीसी, राहिले तेथे परियसी. गुरु शिष्य दोघे जण, स्नान करुणी मनकर्णिकेसी, पूजा करीती विश्वेशासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापले बहुत, अक्षहीन अतिते दुःखित, संदीपक सेवा करीत, अति भक्ती करुणी. व्यापले देही कष्ट बहुत, पूक कुर्मी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला आपण. भिक्षा मागुनी संदीपको, गुरुसी आणुनी देत नित्यकू, करी पूजा भावे एकू, विश्वात नाथ स्वरूप म्हणद. रोगे करुणी पीडिती नरू, साधुजन होती क्रूरू, तेची रीती द्विजवरू, होय क्रूर व्याधी बळे. भिक्षा आणता एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपेनी, स्वल्प आणले म्हणून, क्लेश सांडोनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्न बहुवस, मिष्टान्ननिसी म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वाने का नानीशी म्हणे, जाय कोपे मारूये आपण, शाखा परोपरी मागतसे, तितकेही आणि मागोनिया, सर्वस्व करीतसे वाया, कोपे देतसे शिवया. तो परी परियेसा. एखादे समय शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानरासी, मज निमित्त कष्टलासी, शिष्योत्तम शिखामणी. सेवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पू मास विनमुत्रा, क्षणाक्षणा धूत नाही, खाता ते मज मक्षिका, कान निवारेसी संदीपका. सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नाही नानेसी म्हणतसे. या कारणे पापगुण, ऐसेचे असे जाण, ओखटे वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे. पाप जेते असे बहुत, दैन्य मात्सर्य सहित वसत, शुभाशुभनेने क्वचित, पाप रूपे ते जाणावे. एखादे दैन्यकासी, दुःख प्राप्ती होय कैसी, अपस्मार होय जयासी, पाप रूप तोचे जाना. समस्त रोग अस्ति देखा, कुष्ठ 16 भाग नवितिका, वेद धर्म द्विजु ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, मना नानी तो शिष्य, सेवा करी एक माणस, तेची ईश्वरी म्हणून. जैसे जैसे मागे अन्न, आणून देतो परिपूर्ण, जैसा ईश्वरासे विष्णू, तैसा गुरु म्हणतसे. काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा, न वचे देवाची यात्रा, गुरु सेवे वाचोनी. न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देह यात्रा न च लोकयात्रा, अहर्निशं ब्रह्म हरीशी बुद्ध्या, गुरु प्रपन्नो नहि सेव सन्मन्यात. आपला देह संरक्षण, कधी न करी शिष्या राणा, लय लावणी श्री गुरुचरणा, कवना सवे न बोलीजे. अहोरात्र कवने परी, ब्रह्म विष्णू त्रिपुरारी, गुरुची होय निर्धारी, म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसा वर्तते. वर्तता येणे परी देख, प्रसन्न होणी पिनाक, येऊनी उभा सन्मुख, वर माग म्हणतसे. अरे व गुरुभक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका,
तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, तुवा पुसता आपण गुरुसी, वर्ण घे परियसा. म्हणून गेला गुरुपासे, विनवतसे तयासे, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होणी आलासे. निरोप झालिया स्वामीचा, मागेन उपशम व्याधीचा, वरम होता सदाशिवाचा, होईल बर्वे तुम्हासी. ऐकून शिष्याचे वचन, बोले गुरु कोपन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थो ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्त नव्हे गा परियसी, जन्मांतरी बाधिती असी, धर्मशास्त्र असे जाणा. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, निवृत्ती करावी पापधुनी, शेष राहिलिया निर्गुणी, विघ्न करी मोक्षासी. ऐसे परी शिष्यासी, गुरु सांगे परियसी, निरोप स्फोसोनी श्री गुरुसी, गेला ईश्वरा सन्मुख. जाऊन म्हणे ईश्वरासी, न लगेवर आपणासी, नये गुरुचे मानसी, केऊ घेऊ म्हणतसे. विस्मय करुणी वेमकेशी, गेला निर्वाण मंटक पासी, बोलावून समस्त देवासी, सांगे वृत्तांत विष्णुपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोणी. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियसी, दीपक म्हणजे बाळ कैसी, गुरु भक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी, वेदधर्म म्हणती तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एकचित्ते. न ऐकला देखिला कोणी, गुरु भक्ती करणार निर्वाणी, त्याते देखुनी माझे मनी, अति प्रीती वर्ततसे. वरदेव म्हणून आपण, गेलो होतो एक विष्णू, गुरुचा निरोप नाही म्हणून, न घेवर परियसा. अनेक दिव्य सहस्र वर्षी, तप करती महाऋषी, वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करुण्या. तैसे तापसी योगियासी, नव्हे मन वर द्याव्यासी, बलात्कारे देता कैसी, वर्ण घेता तो दीपक. तनु मन गुरुसी समर्पणी, सेवा कृतो संतोषणी, त्रिमूर्ती गुरुची म्हणून, निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता, गुरुची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्ण त्यासी, अविद्या अंधकारासी, तोची दीप परियसी, कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक, गुरुची म्हणे तरी तो दीपक. चरण सेवा मनपूर्वक, करीतो गुरुची भक्तीने. इतके ऐकून शार्ंग धरू, पहावया गेला शिष्य गुरु, त्याचा भक्ती प्रकारू, पाहता झाला तैवेळी. सांगितले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे अनेक बहुते, संतोषे दीपकाते, म्हणे विष्णू परियेसा. बोलावणी दीपकासी, म्हणतसे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणतसे. दीपक म्हणे विष्णूशी, काय भक्ती देखुनी आम्हासी, वर देसी परियसी, कवन कार्या सांग मज. दिव्य कोटी सहस्र वर्षिणी, तप करती अरण्यवासी, त्यांसी करीतसे उदासी, वरने दिसी नारायणा. मी तर तुझं भजत नाही, तुझे नामस्मरण नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवळ देसी वरमज. ऐकून दीपकाचे वचन, संतोषी झाला महाविष्णू, सांगत से विस्तारून, तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती कैसी निर्वणेसी, म्हणून जाहलो संतोषी, जे भक्त केलीसी गुरुशी, तेची आम्हासी पावली. जो नरा असेल गुरुभक्त जाण, तेची माझा असे प्राण, त्यासी वश झालो आपण, जे जे मागेल ते म्या द्यावे. ऐसे सेवा करता माता पिती, तेची सेवा मज पावती, पती स्त्रीवा स्त्रिया करती, तेची मज पावतसे. एखादे भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी, नमन करती भक्तीसी, तेची मज पावे जाना. ऐसे ऐकून दीपक नमिता झाला अनिक, विनवतसे ऐक, सिद्ध म्हणे सिद्विजासी. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्रात दिनमानसी, गुरु आम्हासी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान, त्रयमूर्ती होती आम्हा आधीन, आमचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ, गुरुचे आम्हा असे सत्य, त्याचे आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग. समस्त योगी सिद्धजन, गुरु वाचून नाही ज्ञान, ज्ञान होताची ईश्वरी आपण, केवी दूर असे सांग मज. जो वर द्याला तुम्ही मज, श्री गुरु देता काय जोच, या कारणे श्री गुरुराज भजतसे परियसा. संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तूची शिष्य शिरोरत्न, बोळा भक्त तुची माझा. काहीतरी मागा आता, वर देईन सर्वता, विश्वनाथा आला होता, दुसरे नालो आपण देखा. आमुचे मन संतोषी, वर मागचो तुझे मानसी,
आम्ही झालो तुझवशी, जे पाहिजे ते देऊ आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी कावर आम्हा देसी, गुरुभक्ती होय अधिक माससी, तैसे ज्ञान अनेक द्यावे. गुरुस्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परते न मार्गे अनेके, म्हणून चरणी लागला. दिदलावर शारंग पाणी, संतोषिनी बोले वाणी, ऐके दीपक शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होसी. तेव्हा ओळखले गुरुश्री गुरुसी, देखली दृष्टी ब्रह्मासी, अनेक जरी का आम्हासी पुस्सी, सांगेन ऐका एक चित्ते. दौलिक सुबुद्धी असे जैसी, धर्मा धर्मा सुमनेसी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टीसी, स्तुती करी गासी आते. जय जय समय श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी, तेने आम्ही होय संतोषी, तेची आम्ही स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अरणशी, वाचिती जन भक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, सुरुची ब्रह्म ऐसे म्हणत, त्याची कारणे गुरु भजता, सर्व देव तुझं वश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताचे क्षण, केवी होय परिसाम. जयाचे हृदय श्री गुरुस्मरण, तेची त्रैलोक्य पूजन जाण, अमृतापान सदागुण, ती शिष्य अमर होय. यदा मम शिवस्यापि ब्रह्मज्ञो ब्राह्मणस्य च हि, अनुग्रहो भवन्नृतां सेवत्ये सद्गुरुस्तदा. आपणाथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू, फलप्राप्ती होईल गुरु, श्री गुरु मूर्ती याची कारणे. ऐसावर दीपकासी, दिदला विष्णूने परेसी, ब्रह्मा सांगते कलिसी, एक चित्ती परिसा. वरला धुनिया दीपक, गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुलदीपका, काय दिधले विनायके, विस्तारून सांगिनिके, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिदला परेशिकेशी, मागितले ऐसी, गुरु भक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परसी, अंतःकरणी दृढ शुद्ध ऐशी, वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषीने तो गुरु, प्रसन्न झाला चव साक्षात्कारू, जीवंत होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथा तुझे स्वामी, म्हणे गुरु संतोषे. तुझे स्मरण जय करीती, त्याचे कष्ट निवारण होती, स्त्रिया युक्तते नांदती. तुझ्या स्मरण मात्रेसी, येणे परिशिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तत्क्षणेशी, झाला गुरु वेदधर्म. शिष्याचा पहावया वासू, कुष्ठ झाला होता क्लेशू, तो तापसी अतिशय विशेषू. त्याचे कैसे पाप आहे, लोकामृग करवायासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी. पाप जाय सहस्र जन्मीचे, तैसा काशी नगरा तू, धर्मत्वा अधर्म ऋतू, वास करीती नर क्वचितू, पुनर्जन्म नाही जना. श्रुत म्हणे ऋषी सुराशी, येणे परी कलिसी, सांगे ब्रह्मा परेसी. शिष्य दीपकाख्यान म्हणे नामदा नामकरणी, दृढ मने असावे याची गुणी. शरीर तैल भावारणा, गुरु भक्ती असे निवरी. यत्र यत्र मूढा भक्तिर् यदा यस्य महामनः, तत्र तत्र महादेव प्रकाशमुपजिगच्छति. दृढ भक्ती असे जयापासी, त्रिकरणसह मानसी, तेची लागे ईश्वरासी. ईश्वर होय त्यावश्य, गंगाधराचा नंदनू, करतसे सुरत्या नमुन, न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कर्तृ स श्री नरसिंह श्रुत्युपाख्याने सिद्ध नामधर संवादे शिष्य दीपकाध्यायन नाम द्वितीय गौड़ः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय.